आता आपण बघूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत आजही पावसाचा अंदाज। पुढील 3 दिवस ठाणे पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। मार्गिकेच्या कामामुळे आज रात्री 12 ते सकाळी 10 पर्यंत ब्लॉक। मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी ब्लॉक। अनेक लोकल रद्द तर काही लोकलच्या वेळेत बदल। मुंबईला भातसा धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या इतिहास जमा होणार। पाणी पुरवठा करण्यासाठी लवकरच जलबोगदा बांधण्यात येणार। राज्यातील 3 वर्ष विधी अभ्यासक्रमासाठीच्या तब्बल 95% जागा भरल्या तर प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ। 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार। महाविद्यालयांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सरळ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणं आवश्यक। 11वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी अद्यापही रांगेत। नोंदणी झालेले 27,000 विद्यार्थी अजून प्रवेशाविना तर मुंबईतील प्रवेशाच्या 1,01,149 जागा रिक्त। मुंबईच्या नायर रुग्णालयातील निलंबित डॉक्टर विरोधात 10 तक्रारी। विनयभंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापकाविरोधात तक्रारी। डॉक्टरच्या अडचणीत वाढ। घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक करण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश। 14 लाखांची घरफोडी करून चोरी करणाऱ्या दोघांना अटक।